शिकणं पुस्तकी ज्ञान एक असतं आणि बाहेर गेल्यावर जे आपण फेस करतो ते एक असतं. सो अंडर टूलबॉक्स आपण इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स घेतो. सो बरेच आपण मूवीज, हॉलिवूड मूवीज किंवा सिरीज वगैरे केलेले आहेत. जे अजून पण आपल्या इथे लोकांना वाटतं की अरे इंजिनियर किंवा डॉक्टरच झालं पाहिजे. हुशार असतात ते, पण त्यांना इंग्लिश किंवा तो कॉन्फिडन्स म्हणा किंवा इंग्लिश बोलणं एवढं व्यवस्थित माहीत नसतं, येत नसतं. कदाचित त्यांना तिथे ती रुरल एरियामध्ये ती अपॉर्च्युनिटी भेटली नाही. तर युजली कंपनी वॉन्ट्स की बाबा इंग्लिश बोलणारा प्रॉपर मुलगा पाहिजे. सो त्याच्यासाठी जी कम्युनिकेशन ट्रेनिंग असते ती पण पहिल्या वर्षापासून आपण त्याला सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देतो. आणि जेव्हा प्लेसमेंटला कंपनीज येतात तेव्हा दे आर रेडी. प्रत्येकाने एका मुलाला तरी ॲटलिस्ट एका मुलाची जबाबदारी घेतली पाहिजे की मी त्याला शिक्षण देईन. एका मुलाला शिक्षण दिलं तर तुम्ही त्याचं आयुष्य क्रिएट करताय. मुलं जरी आमच्या इथून पासआउट झाली तरी मुलांना हे माहिती आहे की जोपर्यंत त्यांना जॉब लागत नाही आहे दे कॅन कम टू अस आणि आपल्या इथून पूर्ण त्यांना सपोर्ट भेटतो. शिक्षण क्षेत्राला आधुनिक विचारांची नवी दिशा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याचा ध्यास डॉक्टर सुशांत पाटील सर आणि ॲडव्होकेट अनुजा पाटील मॅडम यांनी घेतलाय. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर उद्योग विश्वासाठी आवश्यक असलेली कौशल्य, आत्मविश्वास आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलंय. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिकलं पाहिजे या विचारावर त्यांचा ठाम विश्वास आहे. इंडस्ट्री कनेक्टेड शिक्षण, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी आणि प्रॅक्टिकल लर्निंग यांचं संगम घडवत शिक्षणाला अधिक आधुनिक आणि परिणामकारक बनवण्याचा प्रयत्न डॉक्टर सुशांत पाटील सर आणि ॲडव्होकेट अनुजा पाटील मॅडम सातत्याने करतायत. एक दूरदृष्टी असलेल्या शिक्षणतज्ज्ञ, प्रेरणादायी नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. ॲडव्होकेट अनुजा पाटील मॅडम आज आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. तर आपण थेट या मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार मॅडम, सर्वप्रथम स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. मॅडम, आपला आणि डॉक्टर सुशांत पाटील सरांचा शिक्षण क्षेत्रातील जो प्रवास आहे तो निश्चितपणे प्रेरणादायी आहे. तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आपल्या या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल. ओके, सो डेफिनेटली खूप इंटरेस्टिंग आहे. मी म्हणेन 2012ला आमचं लग्न झालं. तोपर्यंत तर आमच्या डोक्यात इन्स्टिट्यूट काढायचं असं काही नव्हतं. सुशांत सर यांचा प्रवास 10,000 रुपयांनी ते अंबी डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये जायचे. त्याच ते पब्लिक रिलेशन ऑफिसर होते. ट्रेननी ते पुणे ते अंबी जायचे. ते तिथून त्यांचा प्रवास चालू झाला. डी.वाय. दादांना सरांचा स्वभाव खूप आवडला आणि डी.वाय. दादांनी सरांना सांगितलं की तू माझ्या नावाने कॉलेज काढ. दिस इज हाऊ इट स्टार्टेड. मग 2 वर्ष आमची 2 वर्ष जागा शोधण्यात विचार नाही केला आम्ही. जागा शोधली, पैसे नव्हते. ते कसे उभं करायचे ते पुढचा प्रश्न होता, पण आधी जागा पाहिजे होती आणि हे स्वप्न पूर्ण करायचं होतं. सो जागा भेटली. त्याच्यानंतर पैसेही कसे कसे जोडले आम्हाला माहिती आहे, पण ते साधून आलं सगळं. म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपलं हे ध्येय आहे तर आपल्याला सगळीकडनं आपोआप मदत येतेच आणि ती आली आणि यो वी आर अँड गोईंग अहेड नाईसली. ओके, खरंच वाखाणण्याजोगा आहे हा प्रवास. आणि मॅडम, मीडिया, डिझाईन, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या एमर्जिंग फील्ड्समध्ये सिमडूने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. क्रिएटिव्ह करिअर्स आज मेनस्ट्रीम होत आहेत. मात्र आपल्या देशात याला पुरेसं सिरियसली घेतलं जातं आहे का? तुम्हाला काय वाटतं? मीडिया म्हणा किंवा हॉस्पिटॅलिटी स्पेशली थोडंसं अजून सिरियसली घेत नाहीत आपल्या इथे. म्हणजे अजून पण आपल्या इथे लोकांना वाटतं की अरे इंजिनियर किंवा डॉक्टरच झालं पाहिजे. म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये मुलं इतके स्ट्रगल करतात पॅरेंट्ससोबत की त्याला मूवीजमध्ये डायरेक्शन करायचं असेल किंवा साऊंड वगैरे असं काही इंजिनिअरिंग वगैरे करायचं असेल तर मग नाही तो सपोर्ट भेटत. असे बरेच लोक आहेत की हे स्वप्न घेऊन ते अजून मागेच आहेत आणि न आवडता जॉब करतायत असं म्हणू शकतो आपण. पण खूप वाव आहे, स्कोप आहे ह्याच्यामध्ये. लोक आपल्या इथले इनफॅक्ट सिमेडूचेच बरेचसे पासआउट स्टुडंट आहेत जे आज आय थिंक आज तकमध्ये आहेत, यशराज फिल्म्समध्ये आहेत किंवा अशा मोठ्या मोठ्या बऱ्याच ठिकाणी आहेत आणि दे आर डुईंग रिअली व्हेरी गुड. सो दिस इज अ व्हेरी नाईस प्लॅटफॉर्म. वी आर अ मीडिया, प्रभात इज अ मीडिया, सी हाऊ वेल इट इज डुईंग. सो डेफिनेटली आपल्याला जास्त प्राधान्य किंवा
आपलं माइंडसेट चेंज झालं पाहिजे की आपण ह्यालाही तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. ॲक्च्युली आणि मॅडम इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल लर्निंग, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्विंगची अधिक गरज जाणवते. तर डॉक्टर DY पाटील वराळे कॅम्पसमधील जे लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळा कसा ठरतो? DY पाटील वराळे कॅम्पसचं एक खूप छान गोष्ट आहे की आपल्या इथे ट्रेनिंग आपण मुलांना देतो, जी स्किल डेव्हलप करायला लागते ती आपण स्वतः ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. बेसिकली तिथे जी मुलं येतात ती रुरल एरियाजमधली असतात. म्हणजे त्यांना हुशार असतात ते, पण त्यांना इंग्लिश किंवा तो कॉन्फिडन्स म्हणा किंवा इंग्लिश बोलणं एवढं व्यवस्थित माहीत नसतं, येत नसतं. कदाचित त्यांना तिथे ती रुरल एरियामध्ये ती अपॉर्च्युनिटी भेटली नाही. सो वी मेक शुअर की ती जी मुलं जेव्हा आपल्याकडे येतात त्यांना पहिल्या वर्षापासून आपण त्यांना ट्रेनिंग देतो आणि आपण पूर्ण जे काही काय म्हणतात लँग्वेजेस असतात, स्पेशली MCA किंवा इंजिनिअरिंगला लागतात, हे पहिल्या वर्षापासून चालू होते. आपण हॅकथॉन म्हणून करतो. ह्याच्या ती पहिल्या वर्षाची मुलं असतात जिथं त्यांचे ते टॅलेंट डिस्प्ले करतात. म्हणजे इतके युनिक गोष्टी असतात. म्हणजे मी सांगायला गेलं तर एक एक्झाम्पल देईल की फ्रीजमध्ये आपण पहिल्या वर्षाच्या मुलांनी केलेला प्रोजेक्ट आहे. फ्रीजमध्ये आपण जी वस्तू ठेवतो त्यांची एक्सपायरी कधी आहे ते आपल्या फोनवर बीप होणार. म्हणजे असे प्रचंड पहिल्या वर्षा मुलांनी केले प्रोजेक्ट्स आहे. त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्म आणि कॉन्फिडन्स द्यायचा असतो. सो ते एक आमच्या इथे होतं. त्याच्यानंतर इंडस्ट्रीमधनं एक्सपर्ट लोकं जी असतात ती शिकवायला येतात. म्हणजे ते सिलेबसमध्येच इन्क्लुडेड आहे की नवीन इथून बाहेर गेल्यानंतर नवीन काहीतरी आपल्याला शिकणं. पुस्तकी ज्ञान एक असतं आणि बाहेर गेल्यावर जे आपण फेस करतो ते एक असतं. तेच आपण वी ट्राय की तीच लोकं इंडस्ट्रीची येऊन आपल्या इथे ते सगळं त्यांना देतील, शिकवतील आणि जेव्हा प्लेसमेंटला कंपनीज येतात तेव्हा दे आर रेडी, दे नो व्हॉट टू डू. बट अगेन इथे मुलं परत काय प्रॉब्लेम होतो की मुलांचं कम्युनिकेशन चांगलं नसतं. युजली कंपनी वॉन्ट्स की बाबा इंग्लिश बोलणारा प्रॉपर मुलगा पाहिजे. सो त्याच्यासाठी जी कम्युनिकेशन ट्रेनिंग असते ती पण पहिल्या वर्षापासून आपण त्याला सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देतो. म्हणजे विद्यार्थी बाहेर पडताना पूर्णपणे तयार पॅकेजनी. येस येस. आणि मॅडम डॉक्टर सुशांत पाटील सर ग्रुप अंतर्गत ज्या काही अनेक संस्था आहेत तर त्यांनी NAAC, NBA, AICTE सारख्या मानांकनांसह त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये देखील आपण आहात आता. तर मॅडम विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटतं? जसं मी आधी बोलले की आपल्या इथे जसं पहिल्या वर्षापासूनच हॅकथॉन घेतो आपण. सो त्याच्यामध्ये मुलांना हँड्स ऑन लर्निंग भेटतं. त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी यूज करता येते. ते चुकले तरी त्याला पुढच्या वर्षी किंवा पुढच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्रूव्ह करता येतो. सो स्किल बेस्ड लर्निंग हे पहिल्या वर्षापासूनच असलं पाहिजे. किंवा इंग्लिश कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल जे असतं हे पण पहिल्या वर्षापासूनच. हे जर आपण अकॅडमिकचा पार्ट म्हणण्यापेक्षा सिलेबसचा पार्टच जर केला आपण पहिल्या वर्षापासून, तो मुलगा पहिल्या वर्षापासून जेव्हा पण पास होईल 2 वर्ष 4 वर्ष तेव्हा तो पूर्णच असा म्हणजे डायमंड होऊनच मी म्हणेल बाहेर निघेल. सो मेन तेच आहे की स्किल बेस्ड लर्निंग आणि रिअल टाईम एक्सपिरियन्स त्यांना दिला पाहिजे. नक्कीच मॅडम. आणि मॅडम टूलबॉक्स स्टुडिओसारख्या कमर्शियल ॲनिमेशन आणि VFX प्लॅटफॉर्ममुळे विद्यार्थ्यांना लाईव्ह इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स मिळतो. तर क्लासरूम लर्निंग आणि रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स यामधला हा जो ब्रिज आहे तो किती महत्त्वाचा आहे? सो अंडर टूलबॉक्स आपण इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स घेतो. सो बरेच आपण मूवीज, हॉलिवूड मूवीज किंवा सिरीज वगैरे केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मुलं येतात आणि त्यांना ते एक्सपोजर भेटतं मग त्यांना रिअल टाईम एक्सपिरियन्स मिळतो की बाबा ॲब्रॉडचे जे मूवीज आहेत त्याच्यामध्ये आपण कसं काम करू शकतो किंवा जे मी आता इथे शिकलेलो आहे ॲनिमेशन म्हणा किंवा साऊंडमध्ये त्यांनी काही केलं असेल, मीडिया रिलेटेड केलं असेल, VFX रिलेटेड, ते सगळं ॲक्च्युली त्यांना ते प्रोजेक्ट्समध्ये अप्लाय करता येतं. प्लस ते लाँग वर्किंग आवर्स, क्लायंट्स इंटरॅक्शन, अशा बऱ्याच गोष्टी त्यांना कळतात. ओके मॅडम, आता भविष्यात AI, डिजिटल मीडिया, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणत्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात काय वाटतं? आणि पुढील 5 वर्षासाठी आपल्या संस्थेची ध्येय धोरणं नेमकी काय आहेत? सो
आता सगळा AIचाच जमाना आहे. इनफॅक्ट वी हॅव AI अँड डेटा सायन्स ॲज अ सब्जेक्ट ऑल्सो. सो करिअर अपॉर्च्युनिटीज म्हणायला गेले तर भरपूर आहेत. देर आर सो मेनी AI प्लॅटफॉर्म्स अँड AI टूल्स जे जर राईटली यूज केले मुलांनी तर मग डेफिनेटली वी कॅन कम अप विथ न्यू इन्व्हेन्शन्स अँड न्यू डिमेन्शन्स. बट ॲट द सेम टाईम त्याचे काही लूप होल्स पण आहेत. ते न करता आपण पॉझिटिव्हलीच ह्याला उपयोग कसा केला पाहिजे. बिकॉज आय हॅव अ एक्सपिरियन्स जिथे इंटरव्ह्यूमध्ये ॲट टाइम्स आय टेक अकॅडमिक इंटरव्ह्यूज टीचर्सचे. त्यांना जर विचारलं की बाबा तुमचे नोट्स दाखवा आणि कुठून केले, स्पेशली दिस जनरेशन जे येतात, सो ते म्हणतात की आम्ही AIवरनं बनवलेत, काढलेत, आम्ही तिथून टीचिंग करतो. म्हणजे व्हॉट इज युअर बॅकग्राऊंड ऑफ स्टडी सो दॅट यू विल टीच द स्टुडंट्स. तो आमचा बॅकग्राऊंड आहे की आम्ही AIवरनं करतो. मग तुम्ही AIवरनं करता तर तुमच्याकडे नोट्स काहीतरी तुम्हाला काय म्हणतात लिटरेचर रिव्ह्यू वगैरे नाही, ते तर कुठे येतं त्याच्यामध्ये, नाही येत. मग उद्या जर मुलांना PhD करायचं असेल, एखादं रिसर्च वर्क करायचं असेल तर ॲज अ टीचर तुम्ही काय शिकवणार आहात मुलांना. म्हणजे हे पण नाही झालं पाहिजे. सो देर आर सर्टन बॅकड्रॉप्स ऑल्सो आणि चांगल्या गोष्टी आहेत की हे राईट पद्धतीने यूज केलं तर वी आर टुवर्ड्स अ न्यू इनोव्हेटिव्ह ग्रोथ. पुढील 5 वर्षासाठी मुलांना आपल्या बेस्ट एज्युकेशन कसं द्यावं, तेच युनिकली कसं देता येईल, ॲट द सेम टाईम आपली मुलं चांगले स्किल घेऊन चांगल्या कंपनीमध्ये कसे प्लेस होतील. इनफॅक्ट आमचा प्लेसमेंट सेल पण आहे जिथे 100% वी ट्राय की ह्या मुलांना कसं 100% प्लेसमेंट होते असे सगळेजण बोलतात, पण हे खरं नाही आहे. काही मुलं खूप चांगले शिकलेले काय म्हणतात ॲकॅडमिक वाईज का स्किल वाईज असतात, काही मुलं असतात हुशार पण कधी कधी बोलण्यामुळे थोडे मागे पडून जातात कॉन्फिडन्स लेवलमुळे. सो त्या मुलांसाठी खूप काम करावं लागतं. जी हुशार आहे ते तर होऊनच जातात, पण त्या मुलांसाठी पण आपले प्लेसमेंटचे जे सेल आहेत, वी हॅव अ टीम ऑफ ऑलमोस्ट 15 पीपल जे त्या मुलांना अजून एक्स्ट्रा स्किल कसं त्यांच्यामध्ये क्रिएट करता येईल ते त्यांच्यावर वर्क करतात. इन हाऊस ट्रेनर्स आहेत. ॲट द सेम टाईम मुलं जरी आमच्या इथून पासआउट झाली तरी मुलांना हे माहिती आहे की जोपर्यंत त्यांना जॉब लागत नाही आहे दे कॅन कम टू अस आणि आपल्या इथून पूर्ण त्यांना सपोर्ट भेटतो. सो हेच आपल्याला पुढच्या 5 वर्षात बघायचं आहे. इनफॅक्ट वी हॅव अ ड्रीम की असं एक प्लेसमेंट सेल तयार करायचं आहे की जिथे कुठल्याही भागातनं मुलगा आला तरी त्याला माहीत पाहिजे की मी इथे आले की मला जॉब मिळणार आहे. सो असं एक प्लॅटफॉर्म तयार करायचं आहे मुलांसाठी. सो पुढच्या 5 वर्षात होपफुली हे क्रिएट होईल. मॅडम, अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून स्कॉलरशिप असेल, समाजोपयोगी उपक्रम असतील, वंचित घटकांसाठी जे काही उल्लेखनीय कामं केली जातात, तर शिक्षण संस्थांनी समाजाप्रती आपली जबाबदारी कशी पार पाडली पाहिजे याबद्दल आपलं काय मत आहे? मला तर वाटतं शिक्षण संस्थांनी तर केलंच पाहिजे, पण प्रत्येक सिटिझननी, प्रत्येक माणसाने, प्रत्येक विद्यार्थीनी जेव्हा तो कमवायला लागेल प्रत्येकाने एका मुलाला तरी ॲटलिस्ट एका मुलाची जबाबदारी घेतली पाहिजे की मी त्याला शिक्षण देईल. एका मुलाला शिक्षण दिलं तर तुम्ही त्याचं आयुष्य क्रिएट करताय. तो स्वतः शिकला, तो स्वतः जॉब करू शकतो, स्वतःची फॅमिली असू शकते, स्वतःचं घर असू शकतं, ही कॅन बी, तो स्वतःला क्रिएट करू शकतो आणि प्लस दुसऱ्यांनाही पुढे जाऊन हेल्प करू शकतो. तर ही तर खूपच एक छान आणि मोठी जबाबदारी जर प्रत्येकानेच जर घेतली तर नथिंग लाईक दॅट. आणि अनुजा सुशांत पाटील फाउंडेशनमध्ये जेवढी फायनान्शियली वीकर सेक्शनची मुलं आहेत, वी हॅव अ टीम, त्यांचं बॅकग्राऊंड चेक वगैरे होतं आणि इफ इट इज अ जेन्युइन केस आम्ही त्यांना फायनान्शियल सपोर्ट देतो फ्रॉम प्रायमरी टू हायर एज्युकेशन. इनफॅक्ट आत्ता लास्ट इयरच वी स्टार्टेड दिस आणि लास्ट इयर अराऊंड आम्ही 900 मुलांना आम्ही फायनान्शियल सपोर्ट दिलेला आहे. सुरुवात अशी झाली की फाउंडेशन तर काढायचं होतंच, एक सोशल NGO काढायचं होतं की जिथे समाजसेवा करता येईल, थोडंसं ऑर्फनेज मुलांना किंवा एल्डरली लोकांना काही कशी मदत करता येईल. बट हे फक्त मनातच होतं आणि फक्त चाललंच होतं. बट लास्ट इयर जेव्हा हे चालू व्हायच्या आधी शाळेमध्ये, माझा मुलगा 11 वर्षाचा आहे अथर्व, त्याच्या शाळेमध्ये त्याला एक प्रोजेक्ट दिलं की मुलांना तुम्ही वीकर सेक्शनच्या मुलांना कसं तुम्ही एज्युकेशनमध्ये हेल्प करणार. सो ही केम होम अँड ही वॉज लाईक की मम्मा आपली स्वतःचेच इन्स्टिट्यूट आहे, आपण सगळ्यांना फ्री एज्युकेशन देऊया, आपणच का नाही देत.
अँड दॅट इज हाव विदिन 2 days वी केम अप विथ द नेम. वी फॉर्मॅलिटीज चालू केले रजिस्ट्रेशनचे आणि हे फाउंडेशन अस्तित्वात आलं. महिनाभर गेला पूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे व्हायला आणि आफ्टर मग टीम फॉर्म झाली आणि बऱ्याच शाळांमध्ये आपण आपली टीम गेली. जेन्युइन मुलं गावोगावी गेली, जेन्युइन मुलं रेकग्नाईज केली, बॅकग्राऊंड चेक झाला आणि त्याप्रमाणे त्यांना एक 700-900 मुलांना आपण मदत केली. आणि ही करणं गरजेचं आहे. जसं मी पहिलंही बोलले की म्हणजे हेच तर खरं कार्य आहे. आपण जर आलो आहे तर काहीतरी आपल्याला जर देवाने एवढं दिलं आहे तर त्यातलं काहीतरी आपण समाजासाठी केलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. आणि नथिंग लाईक गिव्हिंग एज्युकेशन टू एनी पर्सन. म्हणजे खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंत, म्हणजे ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही तिथपर्यंत तुम्ही गेलंच पाहिजे. आमच्याकडे मी असे केसेस केलेत ॲडमिशन पिरियडला की जसं मी आधी पण बोलले की आपल्याकडे रुरल एरियाजचे जास्त मुलं असतात. तो एकदा एक मुलगी आपल्याला अप्रोच झाली की तिला ॲडमिशन घ्यायची होती, इंजिनिअरिंग करायचं होतं तिला. आणि तिला विचारलं, बघ तुझे पेरेंट्स काय करतात? ती म्हणली आपल्या इथेच आपल्या भागात कचरा उचलतात. सो तिलाही मदत केली आणि ती आज इंजिनिअरिंग आपल्याकडे खूप छान पद्धतीने करत आहे सध्या. अनुजा मॅडम, काय भावना होती? म्हणजे ती व्यक्ती तुमच्याकडे आली, ती मुलगी, की तुम्ही ओळखलं की शिक्षणाची गरज आहे या मुलीला, तर तेव्हा तिला संधी द्यावी, तिच्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, काय भावना होती? ती तिथपर्यंत आली बोलायला, हीच खूप मोठी गोष्ट होती. तिथूनच कळते की तिची किती जिद्द आहे शिकायची. बस तिची ती जिद्द आणि आपल्याकडनं होणारी मदत ती तिला खूप पुढे नेणार आहे. बस त्याच्यातच एक समाधान आहे. त्याच्यासारखं समाधान कुठलंच नाही. पेरेंट्स लिटरली माझ्या पाया पडलेले आहेत, विच मला खराब वाटलं की माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही फीस कमी करा किंवा अशा गोष्टींसाठी साहजिक आहे, त्यांचा कष्टाचा पैसा आहे. आपणही आपल्या आईवडिलांनी आपल्याला कष्टाने हे केलेलं आहे. पण ते बघून कुठेतरी असं वाटलं की नाही, ह्यांना अपॉर्च्युनिटी भेटत नाही आहे का, तर फक्त फायनान्शियल रिझन्समुळे. कुणाला कधीही इनफॅक्ट जर असे कोणी असतील ज्यांना मदत हवी असेल, जी फायनान्शियली स्वतःला नाही सपोर्ट करू शकत, इनफॅक्ट वी वेलकम देम की प्लीज आम्हाला अप्रोच व्हा आणि आम्हाला नक्कीच तुम्हाला मदत करायला आवडेल. ॲट द सेम टाईम कोणाला जर करिअर गायडन्स हवं असेल किंवा जास्त माहिती हवी असेल कुठल्या ह्याच्यातनं काय अपॉर्च्युनिटीज अजून मिळू शकतात, तर आम्हाला कधीही तुम्ही कॉल करा, कधीही आमच्या ऑफिसला या. आमच्या इंस्टाग्राम किंवा कुठल्याही ऑफिशियल पेजला जरी तुम्ही एक मेसेज टाकला तर तुम्हाला इमिडिएटली तिथे रिप्लाय येईल, काउन्सिलरचा नंबर येईल, अकॅडमिक काउन्सिलरचा, तुम्ही इमिडिएटली कनेक्ट होऊ शकता. सो आमच्याकडनं जी मदत म्हणजे आम्ही जे सपोर्ट करू शकतो ते डेफिनेटली आम्हाला करायला खूप आवडेल. खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे हा. मॅडम, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की एक यंग लीडर म्हणून तुम्ही एज्युकेशन, मॅनेजमेंट, सोशल इम्पॅक्ट या तिन्ही क्षेत्रांमध्ये खूप उल्लेखनीय कार्य करत आहात. तर आजच्या ज्या यंग गर्ल्स आहेत त्यांना काय मेसेज द्याल? सो यंग गर्ल्सला हाच मेसेज आहे की खूप शिका. अडचणी आयुष्यात येत राहतात, पण आपलं फोकस आपल्याला कुठे पोचायचं आहे, आपलं गोल काय आहे, तिथेच राहिलं पाहिजे. अडचणी आपोआप नाहीशा होतात. थोडं स्ट्रगल कदाचित करावं लागेल, कधी नाही करावं लागेल, डिपेंड्स. पण शिका, पुढे जा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शुड बी हॅपी विथ लाईफ. इफ यू आर हॅपी, हॅपीनेस फॉलोज सक्सेस, सक्सेस फॉलोज हॅपीनेस. दॅट इज इम्पॉर्टंट. खरंच मॅडम, म्हणजे जी काही माहिती तुम्ही आम्हाला दिली शिक्षण क्षेत्रातील, जी तुम्ही मदत करताय सगळ्या विद्यार्थ्यांना असेल किंवा त्या क्षेत्रापर्यंत तुम्ही पोहोचताय गोरगरिबांपर्यंत, हे खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात, यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.